आज 1 वर्षानंतर माझी आई माझ्या घरी येणार आहे आणि मी खूप खुश आहे. तर ना सकाळी सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मी रेडी झाली. आता स्वयंपाकामध्ये ना मी डाळ भात आणि मुगाची भाजी बनवली. आहोने मला ऑलरेडीच फोन केलेला की स्वयंपाक लवकर बनव, मला परत जायचं आहे. तर त्यांच्यासाठी लवकर स्वयंपाक बनवला, जेवायला दिलं. त्यानंतर माझी सगळ्यात लहान बहीण पण घरी आलेली. आता छोटू ना तिच्याकडे जाऊन बसला. त्याला असं वाटलं हीच माझी आई आहे, तर तो दीदीकडे पण जात नव्हता. छोटूसाठी मी पेज बनवली होती, तर ती त्याला खाऊ घातली आणि संध्याकाळी माझी आई आणि मावशी घरी आलेले आहेत. तर कसं आहे फ्रेंड्स, आमच्या इकडच्या ना शेजारच्या ज्या लेडीज आहेत त्या दर वेळेस ना ट्रिप काढतात. तर या वेळेस ना मार्गशीर्ष महिना आहे, तर त्यांनी देवीच्या दर्शनाची ट्रिप काढली होती. तर त्याच्यामध्ये माझी सासूबाई, मावशी आणि आई हे पण चाललेले आहेत. तर म्हणून माझी आई घरी आलेली आहे. हर्षीची तब्येत अजिबात बरोबर नाही आहे, म्हणून अहोनी त्याला डॉक्टरकडे नेलं होतं. येत्या वेळेस त्यांना एक पार्सलवाला भेटला, तुमचं पार्सल आहे म्हणून सांगितलं, तर तो पार्सल घेऊन आले. आता हे ना सपलचे डायपर आहेत, छोटूसाठी मागवले होते आणि अगस्त्याचं कसं आहे माहिती आहे का, पार्सल आला की त्याला लगेच उघडून बघायचं असतं. बघू शकता तुम्ही, अहो असे छोटूला खेळवतात आणि म्हणून छोटूला त्यांचा खूप लळा आहे, त्यांच्याकडे खूप राहत होतो. इथे ना किचनमध्ये मी स्वयंपाक करते, भाज्या करायला घेतलेल्या आहेत. भाजीमध्ये आज फ्लावर, मटार आणि पनीरची भाजी केली आणि इथे पुलावसुद्धा मी बासमतीचा करायला घेतलेला आहे. अशा प्रकारे आजचा बेत आहे. स्वयंपाक वगैरे झाला, अंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर आहे ना इथे सगळे असे मिळून आम्ही जेवायला बसलो आहोत. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं म्हणून लवकरच जेवायला बसलो. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.